असलेली लढत सावलेश्वर सावले विपक्षात राधाकृष्ण पप्पा 11 जांभिवली आपण पाहू शकाल एक मोठी लढत। नाणेफेकीचा कौल लागले गेले ते म्हणजे सावलेश्वर सावले संघाच्या बाजूने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र आमंत्रित केले ते म्हणजे जांभिवली टीमला। जांभिवली टीम कडून मात्र षटक क्रमांक पहिला हाताळणार जांभिवली गावचा एक उगवता सितारा यंग स्टार रोहित गावडे मात्र पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय। त्याच्याच समोर तितकाच ताकदीचा फलंदाज किरण पवार तर नॉन स्ट्राइक एंडवर रोहित केदारे। हेलो 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 सामना इथे मात्र सुरुवात झाली। सामन्याला पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे। एक रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला रोहित गावडेचा मात्र 6 धाव संख्येच्या मदतीने इथे मात्र खातं ओपन केलं गेलंय। किरण पवार याच्या बॅट मधून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर 6 धावा पाहायला मिळाल्या। षटकारा निषेध इथे मात्र स्वागत केलं जातंय रोहित गावडे याचं। सहा धावा नक्कीच पाहायला मिळाल्या पहिल्या चेंडूवर किरण पवार या फलंदाजाच्या। रोहित गावडेचं मात्र षटकाराने इथे स्वागत केलं गेलंय। पाहूया पहिल्या षटकातील दुसरा चेंडू असेल किरण पवार याच्यासाठी रोहित गावडे याचा। आता मात्र चांगला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू किरण पवार याला मात्र थोडासा समजून आला नाही। निर्धाव चेंडूची सांगता झाली। निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपला। धावसंख्या आहे ती म्हणजे 6 या अंकांवरती। तसेच चौक विभाग प्रीमियर लीग आताच पार पडली। चौक विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष कैलासजी गावडे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय। त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत। या चेंडूवर मात्र 2 धावा मिळाल्या गेल्या। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। धावसंख्या मात्र आहे ती 8 या अंकांवरती। आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला किरण पवार याला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू फेकण्यात मात्र माहेर ठरलाय गोलंदाज रोहित गावडे। 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 8 या अंकांवरती। पाहूया एक मोठा फटका पहिल्या चेंडूवर आलाय। आता मात्र चांगला फटका या चेंडूवर मात्र मिळाला आहे। 4 धावा 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकांवरती। या चेंडूवर मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या। 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकांवरती। पाहूया षटकातील
पुढचा चेंडू असेल किरण पवार याच्यासाठी रोहित गावडे याचा। आता मात्र या चेंडूवर देखील मिळाल्या जातील 4 धावा। 4 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या अंकांवरती। चांगली फलंदाजी मित्र म्हणेन किरण पवार याचे पाहायला मिळाले। रोहित गावडेवर मात्र हल्ला चढवला गेलाय। 16 धावा कुठून काढल्यात त्याच्या षटकामध्ये किरण पवार या फलंदाजाने मात्र चांगली फलंदाजी केली। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय विकास गावडे। विकास गावडे मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलाय। नक्कीच चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी। आज देखील तशीच कामगिरी करावी लागेल। तसेच आमचे नंदकुमारजी जांभले यांचं देखील इथे शुभागमन झालंय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। चांगला चेंडू पाहायला मिळाला किरण पवार याच्यासाठी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पण विकास गावडे मात्र चांगली कामगिरी करतोय। झेल होईल का नाही पाहणं गरजेचं आहे। तिथे मात्र झेल केली जाते जमिनीला दान। किरण पवार याची मात्र विकेट मिळाली असती। झेल केले जमिनीला दान। प्रणय गावडे मात्र खराब क्षेत्ररक्षण करताना दिसतोय। झेल होती पण झेल मात्र सोडले जमिनीला दान केले। एक मोठी विकेट मित्र म्हणून मिळाली असती। चांगली कामगिरी करतोय गोलंदाज विकास गावडे। आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू। या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील 6 धावा। 6 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 24 या अंकांवरती। षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय। 24 या अंकांवरती धावसंख्या आहे। विकास गावडे मात्र चांगली कामगिरी करतोय। नक्कीच एक मोठा फटका देखील आलाय। आता मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय थोडीशी चुकी। या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील 4 धावा। 4 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या आहे ती म्हणजे 28 या अंकांवरती। 28 अंकांवरती धावसंख्या आहे। षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय। अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज विकास गावडे याच्या गोलंदाजीतील। क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाहीयेत। विकास गावडे या गोलंदाजाला खराब कामगिरी करतोय क्षेत्ररक्षक। आता मात्र या चेंडूवर मात्र गॅप सिलेक्शन केलंय। चेंडू जाईल हा देखील सीमा रेषेच्या पलीकडे। 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या अंकांवरती। एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। सावले टीम कडून सलामीला आलेले हे 2 फलंदाज मात्र पूर्णपणे गोलंदाजांवर हमी ठरताना दिसत आहेत। 32 धावा लागलेत धावफलकावरती। 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र आता वापरला जातोय टीम जांभिवली संघाकडून भावेश गावडे। प्रणय गावडेने जी झेल सोडले ना मागात ठरणार की नाही पाहणं गरजेचं। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत सावलेश्वर सावले विपक्षात राधाकृष्ण पप्पा 11 जांभिवली। हा देखील चेंडू हवेत आहे। चेंडू जाईल हा देखील सीमा रेषेच्या पलीकडे। 4 धावसंख्येसाठी एक चौकार पाहायला मिळतोय। फलंदाज किरण पवार याच्या बॅट मधून मात्र 4 धावा पाहायला मिळतात या चेंडूवर। पहिल्या चेंडूवर भावेश गावडे याचं मात्र केलं आहे चौकार आणि स्वागत। पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या अंकांवरती। षटकातील 1 चेंडूचा खेळ संपला। अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी। स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल किरण पवार तर नॉन स्ट्राईक एंडवर रोहित केदारी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश।
आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र रोशन गावडे याचं पाहायला मिळतंय, पण या चेंडूवर मात्र मिळायला जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 40 या अंकांवरती. पाहूया पुढचा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. नीरज गावडे मात्र चांगले यष्टिरक्षक आपल्याला पाहायला मिळतो, कोणत्याही पद्धतीची चूक करत नाहीये. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल किरण पवार, नॉन स्ट्राईक एंडवर रोहित केदार, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जांभिवली संघाचा भावेश गावडे याला पाहू शकाल. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या मात्र 40 या अंकांवरती आहे. पाहूया षटकातील पुढचा चेंडू भावेश गावडे याचा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. भावेश गावडे मात्र चांगली कामगिरी करतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला असला तरी त्याच्यानंतरच्या चेंडूवर मात्र चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज भावेश. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळायला जातील. या चेंडूवर 1-1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 या अंकांवरती. चांगली मित्र म्हणेन भावेश गावडे याची गोलंदाजी पाहायला मिळाले. एकच मोठा फटका पाहायला मिळाला चौकार पहिल्या चेंडूवर. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू गोलंदाज भावेश गावडे याचा. आता मात्र खराब चेंडू. अवंतरच्या स्वरूपात मात्र 1 धाव जोडली जाईल. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 42 या अंकांवरती. षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक एंडवर रोहित केदारी देखील आपण पाहू शकाल. चांगली कामगिरी केली त्याने आपल्या संघासाठी. पाहूया भावेश गावडे याच्या षटकातील शेवटचा चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही. हे चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी दर्जेदार चौकार. नक्कीच ओमकार गावडे देखील आलेत. कालच्या दिवसामध्ये मात्र फार अशी मेहनत पाहायला मिळाली. राजेंद्र सावंत यांची फार अशी मेहनत पाहायला मिळाली. आता मात्र ओमकार गावडे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तर पाहूया चांगला फटका इथे मात्र या चेंडूवर मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 52 या अंकांवरती. धावा लागल्या धावफलकावरती. पाहूया पुढचा चेंडू. अवंतरच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळाली जाईल. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 53 या अंकांवरती. षटकातील 1 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर फलंदाज किरण पवार, नॉन स्ट्राईक एंडवर रोहित केदारी, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जांभिवली संघाचा प्रतीक गावडे याला आपण पाहू शकाल. आता मात्र मोठा फटका या चेंडूवर मात्र मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. या चेंडूवर 6 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 59. कालच्या दिवसात आपण पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त धावा होत्या 57. आजच्या दिवसामध्ये मात्र 59 धावा लागल्यात. अजून परत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरण पवार स्ट्राईक एंडवर पाहू शकाल. यष्टिरक्षक देखील आहेत रोशन गावडे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक.
या चेंडूवर मात्र अवंतरच्या स्वरूपात पुन्हा एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 60 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू प्रतीक गावडे याचा. या चेंडूवर देखील मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 66 या अंकांवरती. नक्कीच या चेंडूवर 6 धावा पाहायला मिळाल्या. किरण पवार मात्र खेळतोय वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती. अर्धशतकापासून मला असं वाटतंय 6 धावा दूर आहेत. एखादा षटकार पाहायला मिळेल का याच्या पुढच्या चेंडूवर मात्र पाहूयात आपण. चांगली लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक गावडेवर मात्र पूर्णपणे हल्ला चढवला. या चेंडूवर मात्र विकेट मिळाली जाते टीम जांभुली संघाचा गोलंदाज किरण पवार याला. नक्कीच 6 धावांपासून अर्धशतक दूर होतं. त्याचं काही गरज नव्हती मी तर म्हणेन. रिव्हर्स अटेम्प्ट करायची LBW स्वरूपात इथे मात्र विकेट मिळाली गेली आहे. किरण पवार याला मात्र बाद व्हावं लागेल. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 44 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र किरण पवार याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार मात्र जाताना दिसतोय. आपल्याला पाहू शकाल षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मात्र प्रतीक गावडे थोडासा महागडा ठरताना दिसतोय. मोठे फटके त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय पवार आता आलाय नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल अक्षय पवार याला. नॉन स्ट्राईक एंडवर रोहित केदारी याला आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक. आता मात्र चेंडू हवेत आहे. या चेंडूवर मात्र अक्षय पवार याला देखील बाद व्हावं लागेल. विकेट मिळाली जाते टीम जांभुली संघाचा गोलंदाज प्रतीक याला मात्र विकेट मिळाली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 66 या अंकांवरती. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अक्षय पवार याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल केदारी याला आपण पाहू शकाल. षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 1 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या मात्र 66 या अंकांवरती आहे. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सावलेश्वर सावलेचा फलंदाज इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर मात्र लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली जाईल. 1 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 या अंकांवरती. जर जांभिवली टीमला विजय प्राप्त करायचा असेल तर येणारे 24 चेंडू गरज असेल 68 धावसंख्येची.
कृष्ण जांभिवली राधाकृष्ण पप्पा 11 जांभिवली टीमला प्रत्येक षटकामागे मला असं वाटतं 17 धावा जमवाव्या लागतील। प्रत्येक षटकामागे मात्र 17 धावा जमवाव्या लागतील राधाकृष्ण पप्पा 11 जांभिवली टीमला। स्ट्राइक एंडवर मात्र आपण फलंदाज पाहू शकाल ओमकार गावडे, नॉन स्ट्राइक एंडवर विकास गावडे। तर नक्कीच संधी दिली आहे विकास गावडे याला ओपनिंग करण्यासाठी। नक्कीच आता जर चांगला खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला तर नक्कीच आज नाईट साठी देखील त्यांचा विचार केला जाईल ओपनिंग साठी। स्ट्राइक एंडवर फलंदाज ओमकार गावडे, नॉन स्ट्राइक एंडवर विकास गावडे ज्यांना नक्कीच संधी दिले सलामीसाठी। जर चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी तर नक्कीच नाईटचा विचार केला जाईल त्यांचा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र रोहित केदारी याला आपण पाहू शकाल वेगवान पद्धतीचा गोलंदाज हा नेहमीच चांगली कामगिरी करत असतो आपल्या संघासाठी। मागे मात्र इथे याच मैदानावर अंडर 23च्या ज्या मॅचेस झाल्या त्या मॅचेस मध्ये मात्र प्रथम क्रमांक पटकावलं होतं सावलेश्वर सावले टीमनं। त्यात मात्र रोहित केदारे याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती। पण पाहूया आता एक चांगली लढत सावलेश्वर सावले विपक्षात राधाकृष्ण पप्पा 11 जांभिवली। पहिला चेंडू रोहित केदारे याचा, या चेंडूवर मात्र चेंडू हवेत आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं। क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतोय, या चेंडूवर मात्र चांगला झेल पाहायला मिळाला। ओमकार गावडेला मात्र पहिल्या चेंडूवर बाद व्हावं लागेल। ओमकार गावडे याची मात्र विकेट मिळाली जाते। टीम सावलेश्वर सावलेचा हा गोलंदाज रोहित केदारी याला मात्र विकेट मिळाली जाते ओमकार गावडेची पहिल्या चेंडूवर। समीकरण मात्र मोठं आहे, इथे मात्र 68 धावा जमवायचे प्रत्येक षटकामध्ये 17ची सरासरी आहे। 17च्या सरासरीने जर झालं ना तर चांगली कामगिरी मित्र म्हणून पाहायला मिळेल। आता मात्र ओमकार गावडे याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नीरज गावडे जाताना दिसतोय। मागे आताच जे चौक विभाग प्रीमियर लीग पार पडली त्यात मात्र नीरज गावडे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली। नीरज गावडे याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली। तर आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर जाताना दिसतोय हा फलंदाज नीरज गावडे। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित केदारी याला आपण पाहू शकाल। आता मात्र विकास गावडे कानमंत्र देण्यासाठी काहीतरी आलेत, नीरज गावडे याला काहीतरी सांगतायत, तू मार मी आहे। तर पाहूया चांगली लढत, एक चेंडूचा खेळ संपलाय, पहिल्या चेंडूवर ओमकार गावडे याला मात्र बाद केलं जातंय। रोहित केदारी याची मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र स्ट्राइक एंडवर नीरज गावडे याला आपण पाहू शकाल। आता मात्र खराब चेंडू अवंतरच्या स्वरूपात मात्र टीमचा श्री गणेशा केला जातोय। अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल, एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 या अंकांवरती चेंडूचा खेळ समाप्त झाला। एक चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहूया पुढचा चेंडू। या चेंडूवर मात्र मोठा फटका, चेंडू जाईल का सीमारेषेच्या पार, या चेंडूवर मात्र येतोय। दोन धावा मात्र पाहायला मिळत आहेत या चेंडूवर। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या अंकांवरती। नीरज गावडे मात्र चांगले प्रयत्न करतोय, आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय। आता मात्र 3 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित केदारी याचा तिसरा चेंडू असेल फलंदाज नीरज गावडे याच्यासाठी। मात्र चांगला फटका, चेंडू उडवला, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार पाहायला मिळतो नीरज गावडे याच्या बॅट मधून, दर्जेदार षटकार। 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या अंकांवरती। 17च्या सरासरीने मात्र प्रत्येक षटकामध्ये चालावं लागेल जांभिवली टीमला जर विजय प्राप्त करायचा असेल तर। षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या मात्र 9 या अंकांवरती जाऊन पोहोचले। मोठा फटका पाहायला मिळाला फलंदाज नीरज गावडे याच्या बॅटमधून, मात्र षटकार पाहायला मिळाला रोहित केदारीला मात्र विचार करण्यास थोडासा भाग पाडलाय फलंदाज नीरज गावडे याने मात्र षटकार मारले। पाहूया षटकातील 4था चेंडू असेल गोलंदाज रोहित केदारी याचा नीरज गावडे याच्यासाठी।
आता मात्र खराब चेंडू अवंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली जाईल. टीम राधाकृष्ण पप्पा 11 जांभिवली संघाला 10 धावा लागले. धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती. नीरज गावडे मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा नीरज गावडे याच्यासाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू अवंतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळाली जाईल. 11 धावा लागल्या धावफलकावरती. अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडल्यानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 11 या अंकांवरती. रोहित केदारी मात्र थोडीशी खराब कामगिरी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 11 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. रोहित केदारी याचा सामना करणार पुन्हा एकदा नीरज गावडे. आता मात्र बॅटची काढा लागली आहे. क्षेत्ररक्षक मात्र अनिकेत केदारी मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 4 धावा नक्कीच वाचवल्यात. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या मात्र 11 या अंकांवरती स्थिरावले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये मात्र चालू असलेली लढत, चांगली एक लढत, चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल राधाकृष्ण आयोजित कुमार राजेश पप्प्या गायकर स्मृती चषक. आता मात्र चांगला फटका या चेंडूवर मात्र मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अद्यापर्यंत 15 या अंकांवरती जाऊन पोहोचले. तर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न फलंदाज नीरज गावडे याचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत, मोठी लढत पाहतोय. 15 धावा लागल्यात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर. तर क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं बदललं जाते नीरज गावडे याच्यासाठी. मोठी फटकेबाजी आपण पाहायला मिळते नीरज गावडे याची. पाहूया शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच पद्धत चेंडू उडवला जाईल का सीमारेषेच्या पलीकडे पाहणं गरजेचं. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र पंचांचं षटक संपण्याचा देखील इशारा आला आहे. 4 धावसंख्येच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या अंकांवरती. रोहित केदारी मात्र मागडा ठरला जातोय सावले टीमला. 19 धावा मात्र कुठून काढल्यात. पहिल्याच षटकामध्ये ओमकार गावडे जरी बाद झाला असला तरी त्याच्यानंतर चांगली कामगिरी पाहायला मिळते. फलंदाज नीरज गावडे याच्या बॅटमधून मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. आता मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अक्षय केदारी. अक्षय पवार, पाहूया दुसरं षटक घेऊन आलाय अक्षय पवार. या चेंडूवर मात्र मोठा फटका. विकास गावडे याच्या बॅट मधून येत आहेत 6 धावा. नक्कीच आज संधी दिली जाईल का नाही विचार करण्यास मात्र भाग पाडला अक्षय पवार याला. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला जातो. विकास गावडे याच्या बॅट मधून येतो एक दर्जेदार षटकार. नक्कीच सलामीला गेलेत. मी पहिलेच म्हटलं होतं जर चांगली कामगिरी केली तर नक्कीच नाईट साठी विचार केला जाईल त्यांचा. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. विकास गावडे याच्या बॅट मधून मात्र चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 29 या अंकांवरती. मोठी फटकेबाजी मित्र म्हणावी लागेल. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये नीरज गावडे आणि विकास गावडे याची पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा फटका मात्र फसलाय थोडासा. चेंडू उचलणार फेकणार तत्पर मिळाले जातील फक्त एक धाव. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 30 या अंकांवरती. अक्षय केदारी याच्यावरती मात्र हल्ला चढवला गेलाय. तर पाहूया चांगली लढत पाहतोय मैदानाच्या आतून. नीरज गावडे आलाय सलाम. आता स्ट्राईक एंडवर चांगला फटका. झेल घेण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज अक्षय पवार याचा मात्र पाहायला मिळतोय. तर या चेंडूवर मात्र मिळाली जाईल एक धाव. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या अंकांवरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाजी मार्कवर विकास गावडे मात्र याला पाहू शकाल आपण. आता मात्र बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नाही. या चेंडूवर मात्र मिळाली जाईल एक धाव. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या अंकांवरती. आता स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल नीरज गावडे याला.
पाहूया या चेंडूवर मात्र बॅटची काढा लागले नीरज गावडे याला मात्र बाद व्हावं लागेल या चेंडूवरती आता मात्र थोडंसं अडचणीत सापडताना दिसतंय नीरज गावडे याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल रोशन गावडे नक्कीच दोन्ही षटकांमध्ये गरज असेल ती म्हणजे 34 धावसंख्येची नीरज गावडे याची मात्र जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन गावडे याला पण पाहू शकाल नीरज गावडे मात्र चांगली कामगिरी करत होता पण काही कारणास्तव त्याला देखील बाद व्हावं लागले बॅटची काढा लागल्यानंतर मात्र विकेट मिळाली गेले ती म्हणजे नीरज गावडे याचे आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल विकास गावडे प्रेक्षकांच्या डोल्यामध्ये मात्र आता विकास गावडे मात्र भरपूर असा भरला गेलाय कारण की दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून विनंती असेल लहू बुवा गावडे यांना समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत चांगला चेंडू पाहायला मिळाला या चेंडूवर मात्र मिळाला जाईल एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 33 या अंकांवरती 11 चेंडू गरज असेल ती म्हणजे आता 33 धावसंख्येची अजूनही गरज या चेंडूवर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर मात्र मिळाले गेले एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 या अंकांवरती आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल विकास गावडे याला विकास गावडे चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली या चेंडूवर मात्र अंधधुंद फटकेबाजी पाहायला मिळते या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत आपण पाहू शकाल सावलेश्वर सावले विपक्षात राधाकृष्ण पप्पा 11 जांभेली ओमकार गावडे मात्र बाद झाले आता मात्र चेंडू हवेत आहे झेल होणार की नाही पाहणं गरजेचं सहजरित्या झेल टिपली जाते फलंदाज विकास गावडे याला मात्र बाद व्हावं लागेल विकास गावडे याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय गावडे याला आपण जाताना दिसतोय प्रणय गावडे याला पाहू शकाल तो देखील घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करतो प्रॅक्टिस टाइमला मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात विकास गावडेला मात्र बाद व्हावं लागेल चांगली कामगिरी करत होता पण त्याच्यानंतर त्याची देखील विकेट मिळाली गेले विकास गावडे याला बाद व्हावं लागलंय विकास गावडे याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय गावडे गेलाय या चेंडूवर देखील निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावले आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील मात्र प्रणय गावडे याला मात्र मोठा फटका मारावा लागेल या बॉलवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली 55 षटक संपण्याचा देखील इशारा आलाय 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत तर एक आता 6 चेंडू गरज असेल षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज वापरला जातोय टीम सावलेश्वर सावले संघाचा चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय 4 धावा मिळणार की नाही पाहणं गरजेचं इथे मात्र एकही धाव मिळणार नाही पंच एकही धाव नाही या चेंडूवरती
आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. एक चेंडूचा खेळ संपलाय. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा लागल्यानंतर विकेट मिळाली जाते. आता मात्र राजेश गावडे जाणार की नाही मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. नक्कीच एक हातात ते षटकार मारतात. आता जर एक हातात जर षटकार त्याने जर मारला ना तर रवी गावडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं त्यांना पारितोषिक आहे. नक्कीच राजेश गावडे यांनी जर 6 मारला. किरण पवार यांच्याकडून देखील रात्री जाणं पार्टी असेल. या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुवर्ण संधी मात्र राजेश गावडे एक हातात जरी षटकार मारला ना त्याने तर किरण पवार यांच्याकडून मात्र संध्याकाळी त्यांना पार्टी देण्यात येईल. एक हातात षटकार मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतरची लढत कांबे संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कांबे संघाचा कर्णधार. पाहूया पुढचा चेंडू प्रणय गावडे याच्यासाठी. या चेंडूवर मात्र चेंडू हवेत आहे. शत्रुरक्षक आहे का तिथे झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. झेल केली जाते जमिनीला दान. आता मात्र स्ट्राईक एंडवर राजेश गावडे एक हातात षटकार मारला तर रवी गावडे यांच्याकडून 500 रुपये आणि किरण पवार यांच्याकडून मात्र संध्याकाळी त्यांना नक्कीच पार्टी मिळणार. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. सामना विजय झालाय सावलेश्वर सावले टीम. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी